समटाईम्स ना आपण आपल्या जवळच्या लोकेशन्सनाच व्हिजिट करत नाही आणि तेच फिरण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी मी निघाले होते बदलापूरला. तुम्ही बदलापूरच्या खंडेराय देवस्थान मूळ गावाला गेलात का? मूळ गावाला गेल्यानंतर एक छोटासा ट्रेक आहे आणि टेम्पल पण खूप सुंदर आहे. तर मी मस्तपैकी तो ट्रेक केला. ट्रेक नाही म्हणू शकत, एक टेम्पलसाठी स्टेअर्स आहेत अराउंड एक 150 to 200 आणि ते स्टेअर्स आपण मस्तपैकी एन्जॉय करत करत कोणत्या व्ह्यूला रस्त्याने मस्त बघत जायचं? बघत आणि इवन तिथे छोटे छोटे ॲनिमल्ससुद्धा आहेत चलो. आणि माझ्या फ्रेंडनी गाईड केलं की कोणत्या रस्त्याला जायचं आहे. मग आम्ही फायनली पोचलो खंडेराय मूळगाव देवस्थानला. तिकडून वरून व्ह्यू एवढा क्लास होता, अमेझिंग. त्यांची जत्रासुद्धा असते, यात्रा बेसिकली. आणि मग ते एन्जॉय करून आम्ही निघालो खायला, कारण की भूकसुद्धा लागली होती. मला हे परफ्यूम झाले होते जे एकदम कूल आहेत, म्हणजे पॉकेट आपण कॅरी करू शकतो. मग आम्ही हॉटेलमध्ये सह्याद्री आणि मेघमल्हार आमच्याकडे 2 ऑप्शन होते. मग आम्ही मेघमल्हारला मस्तपैकी मिसळपाव ब्रेकफास्ट केला आणि सोलकढी इज मॅन्डेटरी बिकॉज आय एम कोकणी. मग मी आश्रय फाउंडेशनला आम्ही दोघांनी व्हिजिट केली. मस्तपैकी आम्ही मुलांसोबत गप्पा गोष्टी केल्या, त्यांच्यासोबत लंच केलं, त्यांचं छोटंसं हवन होतं. आणि ही जी शाळा आहे ती मतिमंद मुलांसाठी आहे. तुम्हालासुद्धा काही डोनेट करायचं असेल तर तुम्ही बदलापूरला गेल्यानंतर इथे व्हिजिट करू शकता, मुलांना भेटू शकता. मग लंच करून आम्ही आमची जर्नी संपवली. मग तुम्ही कधी व्हिजिट